सर्व जमलेले माझे मायबाप, जनता जनार्दन, या बीड जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, मला कळतच नाही काय होईल साहेब. मी ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी या आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या धानोरा गावातून सुरू केलं. त्या दिवसापासून आज इथं येईपर्यंत पण ज्या गावात जाईल त्या गावात वरातच काढली जाते. आदरणीय अमोलजी कोले साहेब पण आज उमेदवार आहेत. साहेब, बीड जिल्ह्यात 1200 गाव आहेत. जवळपास 600 गावात प्रत्यक्ष जाण्याचं काम आदरणीय साहेब मी केलं या 15 दिवसात. मला वाटतं एवढी समोरच्या उमेदवार 15 वर्षात मी धरली नाही. समोरचे आपले उमेदवार आहेत 15 वर्षात तरी एवढ्या 600 गावात गेले का? निवडणूक ही बीड जिल्ह्यातली मायबाप जनतेने हातात घेतली आणि निवडणूक कशावर झाली पाहिजे तर विकासावर झाली पाहिजे. आपण केली पाहिजे, आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा दिला पाहिजे. या बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय हवंय? गेली 10 वर्ष झालं तुम्ही बीड जिल्ह्यातला खासदार तुमचा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतोय आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे. या काळामध्ये तुम्ही काय काम केलं हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे. त्याच्यावर बोललंच जात नाही. तुम्ही सांगा की आम्ही हे काम केलेत आणि आता हे करू. ह्याच्यानी माजी मंत्री महोदय जे आपल्या उमेदवार आहेत आणि आताच्या खासदार 3 जण गडावर गेले, तिथं काय बोलले तर जे बोलायचं नाही ते काय म्हणले, तुमची ऐपत काय, तुमची लायकी काय, तुमचा प्रारब्ध ठरू. तुम्ही काय बोलताय, कशासाठी बोलताय? माझी लायकी, माझी ऐपत एकच आहे. मी शेतकऱ्याच्या जन्माला कोटी जन्म घेतला ही माझी अवकात आहे आणि शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेऊन मी साखर कारखान्यासारखा येडेश्वरी नावाचा कारखाना उभा केला. निस्ता उभा केला नाही तर त्याला इथेनॉलचा प्रोजेक्ट सुद्धा 400 एलपीडीचा चालू केला. साहेब, एवढंच नाही तर त्याची कॅपॅसिटी 8-10 हजार केली. दुसरा कारखाना घेतला आणि ते सुरळीत चालवतोय. सुरळीत निस्ता चालवत नाही, त्याचं 15 दिवसाला पेमेंट देतोय. एवढंच नाही करत तर पगार लोकांचा, कर्मचाऱ्याचा देतोय, एचएनटी ठेकेदाराचा देतोय. ही माझी ऐपत आहे. आणि तुम्ही आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी 26 कारखान्याचा आकडा केला होता. आदरणीय जयंत पाटील साहेबांना माहित आहे. 26 कारखान्याचे 0 केलं. हे तुमचं काय तुम्ही बघा बरं. जे ज्यांच्या तोंडून म्हणले साहेब तुम्ही सुद्धा 2010 ला माझ्या परवानगी बरोबर तुमची सुद्धा परवानगी कारखान्याची होती, त्याचं काय झालं? कुठे? या बीड जिल्ह्यामध्ये आमची ऐपत काढता, आमची लाईक, आम्ही गरीब आहे पण आमची ऐपत गरिबीवर जात आहे. आदरणीय साहेब, पालकमंत्री आहात आपण, तुम्ही तिथेच म्हणलात नेता प्रारब्ध ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातली जनता तुमचा येणाऱ्या तारखेला प्रारब्ध ठरवणार आहे. एवढीच एक निवडणूक नाही साहेब, तिथून पुढच्या निवडणुका सुद्धा तुमचा प्रारब्ध कोण ठरवणार आहे? राजकीय नेत्यांचा ते बीड जिल्ह्यातली जनता ठरवणार आहे. काय बोलायले? लायकी नाही, उंची नाही आणि तुम्ही भाषण काय करताय साहेब? फक्त आणि फक्त माझ्यावर टीका आहे. माझी लायकी नाही, माझी उंची नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याच्या नंतर मीच म्हणताय आणि फक्त माझ्यावरच बोलताय. अरे तुमची उंची माझ्यासारखी झाली की मग हा? काय चाललंय? राजकीय अनुभव काय म्हणल्या आपल्या समोरच्या उमेदवार ताई? त्यांना मी एका खात्याचे मंत्री होते, त्या खात्याचा हा सभापती होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.